आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अचकनहळीत शेळ्यांचा मृत्यू, बुळकांडीचा संशय, प्रशासन सतर्क, पशुपालकांना तातडीचे आवाहन। जत तालुक्यातील अचकनहळी येथे गेल्या काही दिवसात काही शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सखोल पाहणी केली। जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ सावित्री तमणगौड रवी पाटील यांच्या उपस्थितीत उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे यांनी बाधित पशुपालकांच्या घरी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या पाहणी दरम्यान तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बाबासाहेब गुंजाटे, डॉक्टर सुहास सलगर, डॉक्टर स्वप्नील सोनार, डॉक्टर कुणाल कांबळे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राथमिक तपासणीत मृत झालेल्या शेळ्यांमध्ये बुळकांडी रोगाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। मात्र सध्या इतर जनावरांमध्ये संसर्गाची ठोस लक्षणे आढळून आली नसल्याचे डॉक्टर थोरे यांनी स्पष्ट केले। वाढत्या तापमानामुळे होणारा उष्माघात किंवा इतर कारणेही मृत्यूमागे असू शकतात असे त्यांनी सांगितले। दरम्यान पशुपालकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जनावरांसाठी स्वच्छ पाणी, पुरेशी सावली आणि संतुलित आहार देणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले। कोणतेही जनावर आजारी पडल्यास किंवा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले। घटनेत नुकसान झालेल्या पशुपालकांना शासनाच्या योजना अंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन सभापती सौ सावित्री रवी पाटील यांनी दिले। अचकनहळीतील या घटनेमुळे पशुसंवर्धन विभाग अधिक सतर्क झाला असून संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। परिसरातील पशुपालकांनीही वेळेवर उपाययोजना करून जनावरांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सभापती मॅडम आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह आमच्या पशुसंवर्धन विभागाच्या सर्व टीमने, तालुका टीम आहे आमची, जसं आपली मुख्यमंत्री पशु स्वास्थ्यामध्ये मोबाईल व्हॅन पण आहे, सर्व टीमने आज पाहणी केलेली आहे। आणि सध्या उन्हाळ्याचा ऊन वाढलेला आहे आणि तसेच काही जनावरं जे आहेत ते PPR नावाचा आजार आपला आहे, जो यामध्ये जनावरांचं तोंड सुजतं, तसेच ETV नावाचा आहे, एन्टरोटॉक्सिमिया, ज्यामुळे जनावरं भुळकाणतं। तर हे आजार मुख्यतः उन्हाळ्यामध्ये होतात। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की लसीकरण आपल्या जनावरांचे करून घ्यावे। लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे PPR आणि ETVची। त्याबरोबर आम्ही लोकांची जनजागृती पण करणार आहोत। जर एखाद्याचं आपलं जनावर आजारी पडलं असेल तर आपल्या डॉक्टरांना कळवावं। आमची मोबाईल व्हॅन आहे, 1962 नंबरला जरी फोन केला तर मोबाईल व्हॅन आपल्या दारात येते, शेतकऱ्यांना ती सेवा जे मिळते। त्यावरती एक आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर नितीन चोरमुले आहेत, आपल्या तालुक्याचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गुंजाटे पण आहेत। आणि इथं आज आजारी जनावरांच्या, आजारी ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांचे आज रक्तजल नमुने घेतलेले आहे आणि जे निदान होईल त्या निदानानुसार कारवाई पण करण्यात येत आहे आणि आजारी जनावरांचे उपचार पण सुरू आहेत। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, लसीकरण करावं। त्याबरोबर त्याला क्षार मिश्रण म्हणजे ज्याला मिनरल मिक्सचर, कारण उन्हाळ्यामुळं आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते, त्याची आपण काळजी घेण्याकरता क्षार मिश्रण आपल्या आहारात असावं। आणि आता हा अवकाळी पाऊस पडतोय, अवकाळी पावसामुळं काही ठिकाणी पाणी साचतंय, ते साचलेलं पाणी पाजू नये जनावरांना। तसेच नवीन येणारं गवत पण जनावरांना ते देऊ नये, कारण शेळ्या मेंढ्या ते नवीन येणारं गवत खातात, त्यात जास्त प्रोटीनचं प्रमाण असतं आणि त्याच्यावरती शरीरावरती परिणाम होतो। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। या गावामध्ये व्हिजिट केले। आता इथं 25 ते 30 मेंढी मेलेली आहे। आम्ही जिल्हा परिषद आपल्या हे विभागाकडून आम्ही काय मदत असेल तर आम्ही करून देणार आहे नक्की। पण दिलेली आहे, पुढं असं होऊ नये असं आम्ही हे सगळं हे करून देणार आहे। आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती मॅडम सावित्रीताई रवी पाटील, तसेच आमचे पशुसंवर्धनचे आयुक्त साहेब आणि त्यांची सर्वच शासकीय टीम अचकण या गावी बुळकांडी या रोगानं अक्षरशः थैमान घातले आणि त्या दरम्यान गेल्या आठवडाभरामध्ये एक 25 ते 30 शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे। आज ॲक्च्युली आमच्याकडं 25 मेंढ्या आणि शेळ्यांचा आकडा आमच्यापर्यंत आलेला आहे, परंतु आमच्यापर्यंत न आलेला आकडा ही अजून याच्यापेक्षा जास्त असू शकतो। त्यामुळं ही जर सर्व टीम आली आहे, त्यांनी पाहणी केलेली आहे। आता साधारणतः एकदम उष्माघात वाढलेला असल्यानं उन्हाळा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दृष्टीनं आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या वतीनं
की कुठलाही ऋतू सुरू होत असताना, उन्हाळा सुरू होत असताना किंवा पावसाळा सुरू होत असताना किंवा हिवाळा सुरू होत असताना ज्या ज्या ऋतूमध्ये ऋतूच्या अगोदर जे लसीकरण जनावरांना होणं गरजेचं आहे ते लसीकरण शासकीय यंत्रणेमार्फत होताना दिसत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळंच ही आज शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की बाबा 25 जनावरं मेली, त्या 25 जनावरांचं किमान एका जनावरांची किंमत 15 ते 20 हजारच्या दरम्यान आहे, कमीत कमी 15 ते 20 हजार, म्हणजे 25 दोन्ही 50, एक 5 लाखाचं नुकसान आज आमच्या आचणी एका गावामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि हे नुकसान सहन करण्यात चांगले परिस्थितीने चांगले शेतकरी या गावामध्ये नाही आहेत. सगळे आपली उपजीविका भागवण्यासाठी ज्या शेळ्या मेंढ्यांचं पालन करतात, आज शेतकऱ्यावरती एवढा मोठा घाला निसर्गाच्या माध्यमातून असो किंवा रोगराईच्या माध्यमातून असो आलेला आहे. माझी इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाला एवढीच विनंती राहील की वेळच्या वेळी त्यांची जनजागृती करून किंवा जागृती करून अवेअरनेस प्रोग्राम राबवून वेळच्या वेळी जनावरांना लसीकरण करणे आणि झालेल्या नुकसानासंदर्भात माझं या गावचा एक पंचायत समिती सदस्य म्हणून आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं जे 25 जनावर दगावलेले आहेत त्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत जिल्हा परिषदेमार्फत असू दे किंवा शासनामार्फत असू दे ती मिळायला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी आपल्या प्रशासनानं आणि जे पशुसंवर्धन विभाग आहे त्या विभागानं काळजी घ्यावी अशी माझी एक सगळ्यांना सूचना आणि विनंती आहे. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.